आज आपण आलेलो आहोत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प इथे. आणि असं म्हणलं जातं की सगळ्यात जास्त वन्यजीवांचं सायटिंग या व्याघ्र प्रकल्पामध्ये होतं. आपण आज होपफुल आहोत खूप की इथे जंगलात निसर्गातला नियम त्यांच्यापर्यंत त्यांचा राहतो. गोंदिया आणि भंडारा असं मिळून जवळजवळ 655 चौरस किलोमीटर एवढा ह्या व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार आहे. पेंच, कान्हा आणि ताडोबा ह्या 3 बऱ्यापैकी फेमस अशा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा हा दुवा आहे. आपण आता खोली गेटपासून जवळजवळ 2-2.5 किलोमीटर आतमध्ये आलेलो आणि एका खूप इंटरेस्टिंग पॉईंटवर आम्ही इथे थांबलेलो आहोत. कारण माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय हे आहे सह्याद्रीचं या बाजूचं शेवटचं टोक. हा जे बुडाबुडीचा जो आपण याला नाव दिलं गेलेलं आहे, इथे काही काळापूर्वी मेडिकल प्लांटचं रूप लावलेले होते, प्लांटेशन लावलेलं होतं. त्याच्यात एक सिंबॉल म्हणून चरक ऋषींनी चरक संहिता याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीचं विशेष महत्त्व म्हणून ते दिलं गेलेलं होतं. आणि त्याचं ते प्रतिरूप म्हणून ते चरक ऋषी आणि त्याची पत्नीची मूर्तीची स्थापना इथं केल्या गेलेली आहे. अख्ख्या नागझिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक प्लांट आहेत, अजूनही आहेत. आणि सहसा इथून कोणाला काढण्याची परवानगी नाही. इथे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तुम्हाला यायचं असेल तर जवळ नागपूर आणि गोंदियाला खाजगी हॉटेल्स आहेत, उत्तम रिसॉर्ट्स आहेत. शिवाय साकोली आणि गोंदियाला शासकीय विश्रामगृह आहेत जिथे तुम्ही स्टेची सोय करू शकता. इथे व्याघ्र प्रकल्पामध्ये तुम्ही म्हणजे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता, शिवाय सायकलिंगला येऊ शकता. नवेगावला तुम्ही तळ्यामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता. व्याघ्र प्रकल्प असला तरीसुद्धा इथे महाराष्ट्राचा जो राज्यपक्षी आहे हरियाल, त्याशिवाय हळद्या, नवरंगी, तुरेवाला, सर्पगरुड असे अनेक दुर्मिळ पक्षीसुद्धा या जंगलात आहेत. त्यामुळे फक्त वाघ बघण्यासाठी नाही तर बर्ड वॉचिंगसाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. खूप इंटरेस्टिंग जागा आहे. आता इथून पुढे आम्ही चाललेलो आहोत. होपफुली आतमध्ये एक फॅमिली आहे वाघांच्या असं कळलंय. नागझिऱ्याला एक T9 मेल जो होता, मोठा मेल, तर त्याचं T4चं आपला ह्या झालं मीटिंग. आणि त्याच्यानंतर 4 पिल्ले झाले, 2 फिमेल आणि 2 मेल. तर त्याच्यापैकी बाहेरून जो आलेला संग्रापूरचा जो टायगर म्हणतात तो T2च्या सानिध्यामध्ये सध्या आहे. आणि तो तिला सुद्धा त्याने प्रेग्नंट केला आणि ते 2 बच्चेची आई असं काहीतरी असं ऐकण्यात आहे की तिने पण सुद्धा 2 पिल्लाला जन्म दिला. तो टायगर आपली टेरिटरी क्रॉस करून तो नागझिरा टेरिटरीमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलेला आहे. 12 सप्टेंबर महिन्यामध्ये एक डॉमिनेट मेल T9 आणि T4चा एक छोटा कप्स, हे दोन्हीसुद्धा टेरिटरी फाईटमध्ये डेट झालेली होती त्यांच्याली. आणि त्या डेटनंतर हे कप्स 2 फिमेल आणि 1 मेल कप्स आणि T4 हे दोन्हीची सायटिंग थोडी कमी प्रमाणात होती, घाबरलेल्या अवस्थेत होते कप्स. तर त्या भेटीमध्ये त्यांनी त्या T9ला मारलं, म्हणजे आपलं टेरिटरी कायम करण्यासाठी त्याला मारलं. त्याच्या मुलाला सुद्धा, म्हणजे जो
T9चा T4चा जो 3rd नंबरचा जो मुलगा ह्या होता बछडा होता त्यालासुद्धा त्यांनी मारलेला आहे. आणि त्याची जो शव मिळाला त्या शवला आपल्या वन कर्मचाऱ्यांनी किंवा वन अधिकाऱ्यांनी जे त्या दिवशी त्या स्पॉटला आले त्यांनी त्या वाघाला किंवा त्या टायगरला इथं जाळलेला आहे. आपला हा जो स्टार मेल आहे जवळ, तो आपली टेरिटोरी आणखी बळकट करत आहे, वाढवत आहे टेरिटोरी आपली. आता रिसेंटली जो फोटो आला आहे त्यामध्ये एका झाडावरती स्टार मेल मार्किंग करत आहे आणि त्याच्याच दुसऱ्या रात्रीला एक फिमेल कप्स आणि मेल कप्स T4चे दोन्ही कप्स आहेत ते त्याच झाडावरती जाऊन पुन्हा त्या ठिकाणचा वास घेत आहे. टायगर मेल जो आहे तो फक्त टायगर मेललाच मारतोय, फिमेलला सहसा ते प्राण घेत नाही. कारण त्याचं मेटिंग जो एरिया आहे त्यांच्यापासून किंवा त्यांच्याकडनं जी जास्तीत जास्त पैदास व्हावी अशी त्यांची ह्या असते. आणि म्हणजे त्या वास आल्यानंतर त्यांना समजते की हा नेमका कोणत्या वाघाचा आहे. तरीसुद्धा तो मेल न घाबरता त्या ठिकाणी त्याचं लोकेशन अजूनही आहे. म्हणजे भीती थोडी एवढी आहे की तो स्टार मेल आहे जवळ, तो आणि हा जो आमचा बच्चा आहे T4चा कप्स मोठा, यांच्यामध्ये आणखी टेरिटोरियल फाईट होण्याची शक्यता आहे. प्रबळ जो असला म्हणजे जो सुदृढ आहे तोच जीवन जगतोय. इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना काय काय उपक्रम आतमध्ये आहेत ज्याच्यातून त्यांना रोजगार निर्मिती म्हणजे वेगळे काहीतरी मार्ग त्यांना? रोजगार निर्मिती आपण पहिली गोष्ट तर त्यांना आपण 3 महिन्यासाठी कामाला घेतो. बरोबर, जे हंगामी मजूर टुरिस्ट गाईड आहेत, बरोबर, आपले APC कॅम्प आहेत, ओके, टी पोचिंग कॅम्प, प्रोटेक्शन कॅम्प. आणि जे हंगामी मजूर तुम्ही म्हणलात किंवा जे स्थानिक लोक आहेत ज्यांना म्हणजे आता मगाशी आपण बघितलं की जी वाट आहे त्याच्या बाजूचं गवत काढण्याचं काम, अशी काय काय कामं आतमध्ये आहेत त्यांच्यासाठी? हंगामी लोकांकडून आपण सीझन वाईज काम करून घेतो. जसं आता पावसाळा नुकताच संपलेला आहे जवळपास, तर आता आपण रस्त्याची कामं वगैरे त्यांच्याकडून करून घेतो. ओके, रस्त्याची पालवी कापतो, आणखी झाडे वगैरे कुठे पडलेले वगैरे असतात ते साफ करतो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जेवढे कामं करता येतात बरोबर, तेवढे करतो. बघा म्हणजे किती छान गोष्ट आहे की जो मार्ग आहे सफारीचा, ज्याच्या आजूबाजूचे दोन्ही बाजूला 6-6 मीटरची पालवी कापणं आहे, PIP जे पगमार्क इम्प्रेशन पॅड्स आहेत ते साफ करणं आहे, ह्याच्यातनं रोजगार निर्मिती होते, जी स्थानिक लोकांना त्यातून रोजगार मिळतो. पुन्हा ह्या गोष्टींमुळे जे पर्यटक येतात त्यांना रस्त्याच्या आजूबाजूला गवत कमी झाल्यामुळे प्राणी दिसण्याची शक्यता जास्त वाढते. मॉनिटरिंगचं काम असेल, पर्यटनाचं काम असेल, रोजगाराचं काम असेल, ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्र मेळ होऊन मला वाटतं खूप छान कोएक्झिस्टन्सचं इथे उदाहरण आपण बघतो आहोत. आता जवळपास 2-2.5 वर्षापासून मी इथं गाडी चालवत आहात. पर्यटनामुळे जसं आम्ही ड्रायव्हर आज जवळपास 2-3 जिप्स्या होत्या आधी, बरोबर, आता थोड्या जिप्स्या वाढलेल्या. अरे वा, त्याच्यामुळे कसं आहे रोजगार आम्हाला पण मिळत आहे. बरोबर बरोबर. गाईड पण स्थानिक आहेत इथले नवेगाव बांधच्या आजूबाजूचे, अच्छा, जवळपास 5 ते 7 किलोमीटर अंतरावरचेच. ओके, ते पण गाईड इथलेच आहेत. जे जंगल आहे हे जैवविविधतेने नटलेलं जंगल आहे. याचं कारण असं की इथे साग, ऐन, बांबू, अर्जुन, बिब्बा, तेंदू एवढं अशी अनेक वृक्ष आहेत. शिवाय अनेक वेली आहेत. त्यानंतर वाघ तर आहेतच ऑब्व्हियसली, पण बिबट्या, रानमांजर, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, चितळा असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. 200पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी इथे आहेत, ज्यामध्ये सर्पगरुड आहेत, मत्स्यगरुड आहेत, असे अनेक पक्षी आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने जैवविविधतेने म्हणजे बायोडायव्हर्सिटीने नटलेलं असं हे जंगल आहे. जंगलं खरं तर खूप शांतपणे, निवांतपणे बघायला हवीत. त्यांचा एक भाग होण्याचा प्रयत्न करत बघायला हवीत. इथे कधी कुठला प्राणी दिसेल, कधी कोणाचं सायटिंग होईल हे माहीत नसतं. पूर्ण वेळ तुम्ही ऑन टोज असता, पूर्ण वेळ अटेंटिव्ह असता. त्यात कधी जर कोणाचा अलार्म कॉल आला, कुठे पगमार्क दिसला, त्यातनं वाघ, बिबट्या वगैरे यांचं सायटिंग झालं तर त्याचा थरार खूप वेगळा आहे.
तो इथे जंगलात येऊनच अनुभवायला हवा. हे जंगल खरंच जादुई आहे, अद्भुत आहे. हा अनुभव इथे येऊन घेण्यासाठी वेळ काढून या, शांतपणे या आणि या जंगलाचा अनुभव घ्या.